पोलिसांनी गजाआड केले आहेत, तर एक आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत फरार आहे. आपण पाहू शकतो की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी विष्णू चाटेला आज केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. ह्याच विष्णू चाटेने मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये कट कारस्थान रचल्याचा आरोप विष्णू चाटेवरती आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी 3:30च्या दरम्यान अपहरण करत खून करण्यात आला, निर्घृण अशी हत्या करण्यात आली. याच अनुषंगानं मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे की विष्णू चाटे आहे त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याच विष्णू चाटेवरती 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. मात्र 2 कोटी रुपये प्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या विष्णू चाटेला न्यायालयीन कस्टडी मिळताच त्याचबरोबर लगेच विष्णू चाटेला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटेला सकाळी आपण बघू शकतो की केजच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. विष्णू चाटेला दुपारी 1 वाजता हजर करून केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. त्याचबरोबर विष्णू चाटेला सुरुवातीला केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले. केज पोलीस ठाण्यामधनं विष्णू चाटेला केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. विष्णू चाटेला हजर करण्यात आल्यानंतर विष्णू चाटेचे वकील जे की आरोपीचे वकील राहुल मुंडे आणि त्याचबरोबर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे या दोनही वकिलांमध्ये युक्तिवाद सुरू झाला. सुरुवातीला सरकारी पक्षाचे वकील म्हणजे SITचे वकील आणि CIDचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद सुरू करताना असे म्हटलेले आहे की मोक्का अंतर्गत कार्यवाही जी आहे त्या संपूर्ण आरोपींवरती करण्यात आहे. 8ही आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सराईत गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगारांची टोळी आहेत, त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे हे आरोपी आहेत. मात्र अद्यापपर्यंत विष्णू चाटे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. मात्र याचबरोबर आपण पाहू शकतो की सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, त्याचबरोबर प्रतीक घुले अशा या आरोपींवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच अनुषंगानं याच आपण पाहू शकतो की 8ही आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. याच अनुषंगानं ज्यावेळेस युक्तिवाद सुरू झाला, कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी असं म्हटलेलं आहे की विष्णू चाटे हा आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. तो कालपर्यंत फक्त 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी आरोपी होता आणि आता त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं युक्तिवाद सुरू आहे. तर आपण बघू शकतो की त्याचबरोबर जे की बाळासाहेब कोल्हे यांनी असं देखील पुढे म्हटलेलं आहे की विष्णू चाटेने ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्ये दिवशी 9 डिसेंबरला विष्णू चाटेने हत्येचा कट रचला असा आरोप जे आहे ते विष्णू चाटेवरती आहे आणि त्याच अनुषंगानं विष्णू चाटेचा तपास करायचा आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येचा कट जे आहे ते विष्णू चाटेने रचलेला आहे. त्याचबरोबर याच विष्णू चाटेवरती खंडणी मागितल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. असे वेगवेगळ्या स्वरूपाचे 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र खंडणीच्या गुन्ह्यामधील जे तपास होता पोलिसांची जी कोठडी होती ती संपलेली आहे. मात्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेचा देखील रोल आहे. ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख हे केजवरनं मसाजोके दिशेने रवाना होत होते, मसाजोकडे निघालेले होते आणि डोनगाव टोल नाक्यावरनं मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करत निर्घृण अशी हत्या करण्यात आली आणि हत्येमध्ये विष्णू चाटेने कट रचला आहे, कट कारस्थान आहे आणि त्याच अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे. त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीतला गुन्हा जे की ज्या मोबाईलवरनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं वाल्मिक कराडांना संभाषण केलं होतं, मोबाईल देखील अद्यापपर्यंत जप्त नाही. मग त्याच अनुषंगाने मोबाईल देखील जप्त करायचा आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी घडला. मात्र बाळासाहेब कोल्हे यांनी पुढे बोलताना असे म्हटलेले आहे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी देखील अद्यापपर्यंत फरार आहे, जे की कृष्णा आंधळे, त्याला देखील अटक करायची आहे. त्याची देखील अटक बाकी आहे, त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. त्या अनुषंगाने आम्हाला विष्णू चाटेची आणखी पोलीस कोठडी वाढून पाहिजे आहे किंवा पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी बाळासाहेब कोल्हे यांनी केल्यानंतर याच अनुषंगाने आपण बघू शकतो कोर्टामध्ये घडताना संपूर्ण युक्तिवाद घडला आणि दुसरीकडे बाजूला विष्णू चाटेचे वकील जे आहेत ते राहुल मुंडे यांनी युक्तिवाद करताना असे म्हटले की या प्रकरणातील सर्व आरोपी अटक आहेत. फक्त आजपर्यंत जे की कृष्णा आंधळे फरार आहे. त्याचबरोबर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, त्याचबरोबर देखील लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे हे संपूर्ण आरोपी अटकेत आहेत. त्या संपूर्ण आरोपींचे मोबाईल देखील 5 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकतो की ज्या मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडली 9 डिसेंबरला, ज्या मयत सरपंचाच्या गाडीमधून त्यांचं अपहरण केलं गेलं, की सुदर्शन घुले आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याची गाडी आहे, ती गाडी देखील पोलिसांनी जप्त करण्यात आलेली आहे. म्हणून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे विष्णू चाटेला आज पोलीस कोठडी मागण्यात येते ती पोलीस कोठडी देण्यात येऊ नये. याच्या अगोदर देखील पोलिसांचे म्हणजे हे की एकच गुन्हा जरी एक नसला तरी वेगवेगळे गुन्हे जरी असले
मात्र अधिकारी एक आहेत, विभाग एक असल्यामुळे आणि खंडणी आणि खुनाचा गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे आहे. मात्र विष्णू चाटेला याच्या अगोदर 25 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. ती पोलीस कोठडी देखील संपलेली आहे, जे की खंडणीच्या गुन्ह्यातील. आता जरी खुनाच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटेला अटक केली असली तरी जे की मुद्देमाल असेल, ज्या मुद्देमालानं, ज्या हत्यारानं, ज्या आपण बघू शकतो की ज्या फायटर असेल, त्याचबरोबर लोखंडी काठी रॉड असेल, लाकडी काठी असेल, पाईप असेल, जे की गॅसचा पाईप, हे संपूर्ण हत्यारं जे आहेत, ते मुद्देमाल जे आहेत जप्त करण्यात आलेला आहे. जी गाडी होती, ती गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे, जी की सुदर्शन घुलेची गाडी आहे. त्याचबरोबर विष्णू चाटेची जी गाडी आहे, विष्णू चाटेची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. आणि या घटनेतील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आल्यामुळे विष्णू चाटे यांना आपण पाहू शकतो की पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद राहुल मुंडे, जे की आरोपीचे वकील आहेत, त्यांनी कोर्टामध्ये केला. दोनही बाजूचा युक्तिवाद ऐकत जे की न्यायालय आहे, कोर्ट आहे, यांनी जे की सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांचा देखील सुरुवातीला युक्तिवाद ऐकला. त्याचबरोबर या ठिकाणं जे की आरोपीचे वकील आहेत राहुल मुंडे यांचा देखील युक्तिवाद ऐकला. आणि ज्यावेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात येत होती त्यावेळेस सरकारी वकील जे आहेत ते बाळासाहेब कोल्हे म्हटले की आरोपीने अद्यापपर्यंत मोबाईल जप्त केलेला नाही. त्यावेळेस जजनी, जे की जज आहेत, कोर्ट आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 24 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये नेमकी पोलिसांनी काय कार्यवाही केली, साधा मोबाईल देखील तुम्हाला जप्त करता आला नाही असं देखील पोलिसांना फटकारलेलं आहे. मग या अनुषंगानं संपूर्ण युक्तिवाद, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत जे की केज आहे, केजचं सत्र न्यायालय जज आहेत, त्यांनी थेट निर्णय दिलेला आहे की विष्णू चाटे यांना 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी म्हणजेच 2 दिवसांची पोलीस कोठडी अशी सुनावण्यात आली. तर ज्यावेळेस माध्यमांना प्रतिक्रिया देताना सरकारी वकील म्हणाले की 3 दिवसाची पोलीस कोठडी, तर आरोपीचे वकील म्हणाले 2 दिवसाची पोलीस कोठडी म्हणजेच 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी. हा संपूर्ण युक्तिवाद केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये झाला. याच अनुषंगानं आता विष्णू चाटेला 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे. म्हणून पुढचे 13 जानेवारी पर्यंतचं जे कोठडी आहे ते विष्णू चाटेला आता पोलीस कोठडीमधील पुढील 2 दिवस काढावे लागणार आहेत. या संपूर्ण युक्तिवाद होता. मात्र याच्यामधील प्रमुख बाब अशी लक्षात आली तर आपल्याला नमूद करावी लागेल, ज्यावेळेस मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला. या खुनामध्ये याच विष्णू चाटेने कट रचला होता आणि याच अनुषंगानं त्याच दरम्यान जे की फोन कॉल झालेले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणं विष्णू चाटेने कोणाकोणाला फोन केलेत, ज्या दिवशी कट रचला गेला, मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, जे की बाळासाहेब कोल्हे ठिकाणं बोलत होते. मग या अनुषंगानं नक्कीच विष्णू चाटेने कट रचला होता की आणखी काही केलं होतं, त्यांनी कोणाकोणाला फोन केले, सुदर्शन घुले असेल, सुधीर सांगळे असेल, कृष्णा आंधळे असेल, जो की कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही, तो फरार आहे, त्याचा देखील शोध घेतला जातोय. मात्र प्रमुख बाब अशी तर त्या ठिकाणी ज्यावेळेस विष्णू चाटेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस जे मुद्दे कोर्टासमोर पटवून देण्यात आले सरकारी वकिलाच्या मार्फत, ते असे होते की ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडली त्या दिवशी विष्णू चाटेंनी कोणाकोणाला फोन केले, जे की मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे, सुधीर सांगळे आहे, कृष्णा आंधळे आहे, प्रतीक घुले आहे, जयराम चाटे आहे, हे संपूर्ण आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आहेत. जे हत्यारं वापरले होते त्यातले हत्यारं देखील काही अद्यापपर्यंत जप्त नाहीत, ते हत्यारं देखील जप्त करायचे आहेत असं देखील सरकारी वकिलांनी म्हटलं. मात्र ह्याच्याच अनुषंगानं आरोपीच्या वकिलांनी संपूर्ण हत्यारे जप्त आहेत. त्याचबरोबर मोबाईल जप्त नाही तो गुन्हा वेगळा आहे, तो आपण बघू शकतो की खंडणीचा गुन्हा आहे. म्हणून खंडणीच्या गुन्ह्यामधील पोलिसांची कोठडी संपलेली आहे, न्यायालयीन कोठडी आहे असं देखील त्या ठिकाणी युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडे यांनी केला. म्हणून दोन्हीचा युक्तिवाद ऐकत जे की विष्णू चाटे आहे 2 कोटी रुपये प्रकरणातील आरोपी आणि त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी जो की विष्णू चाटे याला म्हणजेच 13 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र यामध्ये एक प्रमुख बाब या ठिकाणी म्हणावी लागेल, ज्यावेळेस संपूर्ण युक्तिवाद दोन्ही बाजूंचा ऐकून घेतला आणि ज्यावेळेस आपण बघू शकतो की ज्या अर्थी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जे आरोपी आहेत विष्णू चाटे, त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि आणखी काही त्यांचे संपूर्ण 8 आरोपींची नावं आहेत, जे की लोकशिक्षण देणारा सिद्धार्थ सोनवणे, या आरोपींच्या विरोधात ज्यावेळेस आर्ग्युमेंट चालू होतं कोर्टामध्ये, जे की सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेने आर्ग्युमेंट केलं, त्या दरम्यान विष्णू चाटेंनी मोबाईल जप्त केला नाही. त्यावेळेस जजने असं म्हटलं, कोर्टाने असं म्हटलं की 20-25 दिवस हे पोलीस काय करत होते. ज्या दिवशी विष्णू चाटेची पोलीस कोठडी मागण्यात आली, 25 दिवसाची जी पोलीस कोठडी होती, 25 दिवसामध्ये पोलिसांनी नेमकं काय केलं असं देखील कोर्टानं आपण बघू शकतोय की
पोलिसांना पटकरलं. त्याचबरोबर जे सरकारी वकील आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं, की मग 24 दिवसामध्ये पोलिसांनी काय कार्यवाही केली. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं, की पोलीस किती गांभीर्याने घेतात आणि 25 दिवसामध्ये साधा मोबाईल देखील विष्णू चाटेचा पोलिसांना सापडला नाही. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कसा तपास केला जाईल आणि 2 दिवसांमध्ये नक्कीच विष्णू चाटेचा मोबाईल हस्तगत केला जाईल का? आणि विष्णू चाटे जो कट कारस्थान रचलेला आहे त्याच्यामध्ये देखील काय तपास होतोय, हे येणाऱ्या काळामध्येच नक्कीच निष्पन्न होईल. मात्र अद्याप तरी असं दिसतंय, की 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये ज्या दिवशी आपण बघू शकतो, की 24 दिवसांमध्ये पोलिसांना साधा विष्णू चाटेचा मोबाईल जप्त करता आला नाही. म्हणून येणाऱ्या 2 दिवसांमध्ये पोलीस नेमके काय तपास करतात हेच पाहणं